पायघोळ असणारी नऊवारी साडी ते सुद्धा सहावारी साडीपासून कशी नेसायची, तर मी थोडी कन्फ्यूज होते की या दोन साड्यांपैकी कुठली साडी घ्यायची, पण मला ना ब्लाऊज पीस अटॅच लागणार होता साडीला, म्हणून मी या साडीची निवड केली। तर हे साडीतली ना बघू शकता ब्लाऊज पीस अटॅच लागणार आहे आपल्याला। मग मी 2 हात साडी अशी काढून घेतली, मग पोटावरती गाठ मारून घेतली। आपण नेहमी साड्या नेसतो त्या पद्धतीने फक्त गाठ मारून घ्यायची, पुढची प्रोसेस सगळी वेगळी आहे। तर अशा पद्धतीने ना उजव्या पायातून मागे घेतलेला आहे नेस्ता पदर आणि छान त्याच्या मिऱ्या काढून घेतल्या आहेत आणि निऱ्या ज्या आहेत त्या आपल्याला मागे काष्टा म्हणून खोचून घ्यायच्या आहेत। तर बघू शकता पिनअप करा नंतर जर विस्कटल्यासारखं वाटत असेल तर। त्यानंतर ना आपल्याला साडी पिन करून घ्यायची आहे। पदर जितपत पाहिजे आपल्याला तितपत तो काढून घ्यायचा आहे आणि पदर छानपैकी सेट करून घ्यायचा। थोडासा कमी असेल नऊवारीला तरी चालतो, कारण नऊवारीचा पदर खूप जास्त मोठा नसतो। तर अशा पद्धतीने पदर घेतलेला आहे आणि त्यानंतर ना काय करायचं आपल्याला, जो काही मागचा साईडचा जो घोळ आहे ना तो पुढच्या साईडला खेचून घ्यायचा आहे या पद्धतीने। त्यानंतर अशा पद्धतीने 5 ते 6 मिऱ्या पडतात त्या समोरून काढून घ्यायच्या आहेत, व्यवस्थित सेट करायच्या, पोटावरती छान खोचून घ्यायच्या आणि बघू शकता हा घोळ जो आहे ना पायातला तो खूप छान दिसतो साडी। तर ट्रेंडिंग असणारी ही पायघोळ नऊवारी साडी ना खूप छान पद्धतीने आपण सहावारीपासून नेसू शकतो। तर बऱ्याच जणींनी विचारलं होतं मला हे कर्णफुलं, तर अशा पद्धतीचे हे खोचून घ्यायचे फक्त कानामध्ये आणि अडकवायचे वरती। तर बघू शकता घोळ हा अशा पद्धतीने येतो आणि लुकसुद्धा खूप छान असा रिच दिसतो। तर नक्की तुम्ही ट्राय करा या पद्धतीची साडी आणि मला ही साडी कशी दिसते आणि आजचा लुक कसा दिसतोय ते मला कमेंट करून नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा।